गोविंदा आला रे आला। तर आज हा स्पेशल व्हिडिओ आहे। आज सराव कमी पण आज अभिनंदनाचा व्हिडिओ आहे। कारण आपण सरावाचे व्हिडिओ पाहिलेत, भरपूर मेहनत घेत असतात, जिद्द घेत असतात, त्यांच्या जिद्दीला दाद देण्यासाठी आणि प्रो गोविंद त्यांनी बाजी मारली। त्यांचं कौतुक करण्यासाठी, कौतुकाची थाप करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या वतीने आज आपण प्रो गोविंदाचं ज्यांनी बाजी मारली त्यांचं कौतुक करायला आपण चाललो आहोत। पहिला आपण जाणार आहोत बाल उत्साही गोविंदा पथक, ते सेकंड रनअप होते। त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ज्यांनी बाजी मारली ते आर्यन गोविंदा पथक, आणि तिसरं बोरवलीचं शिवसाई गोविंदा पथक। अशी बघा ही चॅम्पियन्स ट्रॉफी खास आर्यन ग्रुपसाठी, आर्यन गोविंदा पथक ही आहे शिवसाई गोविंदा पथकाची फर्स्ट रनरअप, आणि ही आहे बाल उत्साही गोविंदा पथक सेकंड रनरअप। त्या तिघांनाही आपण कौतुकाची थाप देण्यासाठी जाणार आहोत। गोविंदा आला रे आला ना, आणि आपलं बालू यायला जायचं आहे उभी आणि आडवीकडे। यशस्वी बाजी मारणारे बाल उत्साही क्रीडा मंडळ, बाल उत्साही गोविंदा पथक, त्यांना आपण भेट द्यायला आलो आहे। कारण इतके महिने ते सराव करत होते, जवळपास 2-2.5 महिने सराव करत होते। कामावरनं येऊन थकून बागून कोण अभ्यास करत होतं, सगळा तो दगदगीतून ते सरावासाठी उत्साहाने जिद्दीने येत होते। आणि त्यांच्या सरावाची जिद्दीची त्यांच्या मेहनतीचा फेळ म्हणून प्रो गोविंदामध्ये ते सेकंड रनरअप म्हणून ते जिंकलेले आहेत। आणि त्याला कौतुकाची थाप आणि दाद आपल्या वतीने देण्यात यावी यासाठी आम्ही आलो आहेत यूट्यूबर्स ग्रुप। तर त्यांना एक प्रेमाची दाद, प्रेमाची थाप म्हणून त्यांना एक सन्मान चिन्ह देत आहोत। तो आणि 2.5 महिने सराव करतो, आणि त्या सरावाचं आणि तुमच्या मेहनतीचं काहीतरी चीज झालंय, फळ मिळालं आहे। ते तुमचं जे स्वप्न होतं, जो संकल्प होता, तो पण यशस्वी झाला। आणि पुढील वाटचालीसाठी, कारण आता आपला मेन महत्वाचा आपला क्षण आहे दहीहंडी, आणि दहीहंडीला पण आपल्याला बाजी मारायची आहे, आणि तो जो तुमचा संकल्प आहे तो पण तुम्हाला पूर्ण करायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा। गोविंदा आला रे आला। आर्यनचा सराव चालू आहे, वॉर्मअप चालू आहे। असं झालेलं की आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही सेलिब्रेशन करत नव्हतो प्रो गोविंदासाठी। म्हणजे एक स्वप्न होतं ते आम्हाला पूर्ण करायचं होतं। तर पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत प्रत्येक मॅचमध्ये आम्ही असे जायचो, मॅच झाली की बाहेर यायचो, कोणी काही सेलिब्रेट करत नव्हता। तर लास्टच्या दिवशी कसं झालं की जसे जिंकलो आम्ही, ते सगळे एकदम खुश झाले, पण त्याला काय करायचं हे कळत नव्हतं। म्हणजे सगळ्यांनी आधी प्लॅन करून ठेवले की हे करायचं ते करायचं, पण त्या दिवशी जेव्हा ॲक्च्युअल तो मोमेंट आला त्यानंतर खूप जण भावूक झाले, खूप जणांना कळत पण नव्हतं की काय करायचं आहे त्यावेळेला। पण तो एक ऐतिहासिक मोमेंट होता आमच्यासाठी। आम्ही खूप वर्षासाठी वाट बघितली, 2022 पासून आम्ही तयारी करत होतो त्यासाठी, आणि शेवटी तो मोमेंट आला। त्याबद्दल आम्ही देवाचे आणि सगळ्या आर्यन आर्मीचे हे खूप आभारी आहोत। तो क्षण पण बघितला तुम्ही, एकदमच सर्वजण सगळा पूर्ण सगळा पथकाच्या पथक जोरात आला, तो स्टेडियमवर सगळा जल्लोष चालू होता। तुम्ही आला तो एक क्षण सांगा। ऍक्च्युली काय झालं की सगळ्यांना ट्रॉफी घ्यायला जायचं होतं, पण आमचं असं म्हणणं होतं की पहिले ट्रॉफी कोच आणि कॅप्टनकडे होते आणि ओनरकडे होते, नंतर आम्ही जाऊ। पण त्यात थोडं कन्फ्युजन झालं। तिकडे आम्हाला ओनर बोलले की तुम्ही पण या, आणि सगळे एवढे म्हणजे सेलिब्रेशनसाठी थांबलेले की त्यांना काय कळलंच नाही, आणि सगळे एकदाच धावून आले। पण तो मोमेंट एक शेवटी तो हे होता, म्हणजे तो काही याचा म्हणजे विचार करून केलेला नव्हता। सगळ्यांना कोणाला राहिलंच नाही, सगळेजण एकदम धावत आले आणि एकदम तो मोमेंट एकदम ऐतिहासिक बनला। वरती आमचे सगळे आर्यन्स आर्मी होती, म्हणजे जे सगळे प्रेक्षक बघायला आलेले आम्हाला, ते पण खूप खुश झाले, कारण ते पण त्या वर्षाची खूप वाट बघत होते। म्हणजे गेल्या वर्षी त्यांना आम्ही रडताना बघितलेलं आहे बाहेर पडताना, पण आज म्हणजे त्या दिवशी एकदम आनंदाशी हे बघितले आम्ही।
तर आमच्यासाठी पण खूप आनंदाचा मोमेंट होता तो. असा उत्साह आणि असा सेलिब्रेशन तुमचं कायम स्वरूपी राहो यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. गोविंदाची काळजी घेण्यासाठी पण आहे बघा. नाव काय तुझं? वरती एकदम टॉपला जाणार. सुपरमॅन. तुझं नाव? सम्राट. क्या बात आहे. सम्राट पण तयारीत आहे. तर सर्वांना माहिती आहे प्रो मध्ये चॅम्पियन असणारा गोविंदा पथक म्हणजे आर्यन्स गोविंदा पथक. पहिलं त्यांचं अभिनंदन आमच्या वतीने. आणि खरं सांगायचं म्हणजे त्यांचं कौतुकाचं म्हणजे तुम्ही पण व्हिडिओतून पाहिलं आहे की चाळीतला गोविंदा, छोट्याशा चाळीतनं उभा राहिलेला गोविंदा, नंतर चाळीतून तो मॅटवर गेलेला गोविंदा आणि याच यशाचा शिखर गाठलेला गोविंदा. जवळपास 2-2.5 महिने मेहनत करत आहेत सगळे मुलं. कामाधंद्यावरनं येऊन आपला गोविंदा पथक यशस्वी व्हावा, आपला जो संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत होते आणि त्याच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं आहे. गेल्या वर्षी त्यांनी ठरवलं होतं, जी खंत होती ती खंत दूर करून त्यांनी दहीहंडी दिवशी ती दाखवलीच झलक, आणि तसं प्रोमध्ये पण त्यांनी धडक दाखवली. असा हा आर्यन्स जिगरबाज आर्यन्स गोविंदा पथक, त्यांचा आम्ही कौतुकाची थाप, आणि तुम्ही सर्व व्हिडिओ बघतात त्या तुमच्या वतीने कौतुकाची थाप आणि ती दाद देण्यासाठी त्यांना एक सन्मान चिन्ह देत आहोत. भेट. हाँ बोला. हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर कुछ समंदर भी आएगा. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर कुछ समंदर भी आएगा. यूं ही थक कर ना बैठ ये मेरे मंजिल के मुसाफिर, वक्त भी आएगा और आने का मजा भी आएगा. क्या बात है, क्या बात है. पहिली गोष्ट तर तुम्ही या सगळ्यांना ओळखताच, आणि हे जे आपली फॅमिली आहे ना ही खूप आधीपासून आहे. ही फक्त प्रो जिंकल्यात म्हणून ते ग्राउंडवरती नाहीत. जेव्हा आपण प्रो हरलेलो तेव्हा पण त्यांनी आपल्याला खूप सारा सपोर्ट केलेला, त्यांनी मोटिवेट केलेला की तुम्ही चांगले खेळाल, पुढच्या वर्षी नक्कीच आपण ट्रॉफी घेऊन येऊ. सो हे रिलेशन असंच नाही बनलं. गेले 3-4 वर्ष आपल्या ओपनिंग सेरेमनीला किंवा आपल्या हंडीच्या प्रॅक्टिस सेशन्समध्ये ते दरवर्षी येऊन आपल्याला मोटिवेट करत असतात. आपण जे काय प्रयत्न करतोय ते लोकांपर्यंत पोहोचवत असतात, आणि आज त्यांनी आपल्याला छोटंसं मस्त असं फ्रेम देऊन आपल्या शुभेच्छा दिल्यात. सो पूर्ण यूट्यूब फॅमिलीचा मी खूप आभार मानतो. थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल. आणि आम्हाला तुम्ही जसं मागच्या वर्षी दहीहंडीमध्ये जो संकल्प केला होता आणि जी पूर्तता केली ना, तसंच ह्या वर्षी पण वेगळा, त्याच्यापेक्षा आणखी एकदम धमाका असा तुमचा संकल्प पूर्ण व्हायचा आम्हाला बघायचा आहे. तर तो तुम्ही नक्कीच साकार कराल. त्याच्या दृष्टीने तुमची त्याची मेहनत, तुमची जिद्द सगळे चालूच आहे, पण ते स्वप्न झाले साकार आम्हाला पाहायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. नक्कीच चांगला प्रयत्न करा. शिवसाई क्रीडा मंडळ बोरवलीचा राजा आला, त्यांचा सराव चालू आहे. तर शिवसाई क्रीडा मंडळ बोरवलीचा राजा यांना भेट देण्यासाठी स्पेनचे सगळे स्पर्धक आलेले आहेत. त्यांच्या टाळ्याने स्वागत करत आहेत. नमस्ते.
होतं ना. परत शिवसाई गोविंद पथकाचे थरारक असे कडक असे ॲक्टर पाहिलेत ना. आता आपण पाहणार आहोत स्पेनवरनं आलेत ना, त्यांचा थरारक असा मनोरा आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओवर जा. गोविंदा आला रे आला. थोडी सेवन तयार झालेले आहेत. No sé si es un
स्पेशली जेव्हा आपण निघतो ना घरातून तेव्हा एखादा तावीज किंवा काहीतरी गळ्यातून देवाचा आशीर्वाद घेऊन निघतो त्यावेळी ही लोक बंधनं त्यासाठी यूज करतात. एक त्यांचं ते जे आहे त्यांचा आशीर्वाद पाशा. And then we have for your upper t-shirt for the upper जनेता. चेनेता. for your chaneta. You have some pens, so some pens for all of you. नमस्कार, माझं नाव सोहम विठ्ठल भवर. मी शिवसाई क्रीडा मंडळाचा एक गोविंदा. हा जय वावर हा टॉपला असतो, म्हणजेच 9व्या थरावर. हा सुहास रवी जाधव हा पण टॉपलाच असतो 9व्या थरावर. हा प्रथमेश पात्रे हा त्याच्या खाली असतो 8व्या थरावर मिडल बॅलेन्सिंगला. आणि मी पण 8व्या थरावर असतो मिडल बॅलेन्सिंग. 2012 साली जेव्हा 9 थर लागलेले ते खूप आठवणीचं आहे, ते विसरू शकत नाही. आणि 2023चं पण तिकडे पण खूप मजा आलेली 9 थर लागलेले तेव्हा. पहिल्या क्रमांकावरती ज्यांनी ती पंचपरीक्षा क्रॉस केली असे आपल्याकडे चेंबूर क्रीडा केंद्राचे मुलुंड क्रीडा केंद्राचे पुणे तिकडे आहेत. आपण एक त्यांचा छोटासा सत्कार एक ट्रॉफी देऊन एक त्यांचा सन्मान करणार आहोत. नाही ना? हे शिवसाई क्रीडा मंडळाचं गोविंदा पथक बोरवलीचा राजा, ज्यांनी अनेक वेळा 9 थराचा विक्रम रचलेला आहे. शिवसाई गोविंदा पथक प्रो गोविंदामध्ये त्यांनी कमबॅक केला. आणि कमबॅकमध्ये दुसरं आणखीन एक श्रेय आहे, ते म्हणजे मोहित आजारी होता, डेंग्यू झाला होता. आणि त्यातून तो कमबॅक करत आला आणि जो शिवशाहीमध्ये उत्साह चढला. आणि नंतर मग ते 5 मधून जे आले फायनलला, आणि फायनलमध्ये पण त्यांनी आपली जिगर दाखवली. त्यासाठी खरंच तुमचं कौतुक आहे. म्हणजे तुम्ही जी मेहनत करतायत ना सगळे येऊन वगैरे, त्याच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे, त्याचा चीज झालेला आहे. आणि आता येणारा जो दहीहंडीचा सण आहे, आपला मोठा उत्सव, ज्याची आतुरता लागलेली असते, त्यावेळेला पण तुमची जिगर आणि हे आम्हाला दिसणार आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या संकल्पासाठी शुभेच्छा. आणि आम्ही जी आता तुम्हाला जे तुमचे सगळे बघता चाहते आहेत, जे बघत असतात की शिवशाहीचे गोविंदा कसे लागतात, आणि तुमचा प्रो गोविंदाचा पण त्यांनी थरारक क्षण बघितला आहे, त्या कौतुकाची थाप म्हणून आम्ही तुम्हाला एक छोटीशी भेट वस्तू दिली आहे चॅम्पियनशिप. प्रथम शिवसाई क्रीडा मंडळातर्फे सर्व यूट्यूब ब्लॉगरचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. तुम्ही आज इथे आलात, आम्हाला आमचा मानपान केला, आमच्या कष्टाचं जे चीज झालं त्याच्याबद्दल आमचा सत्कार केला, त्यासाठी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. कारण की शिवसाई क्रीडा मंडळ 2012 पासून नवलं होतं, पण त्यावेळेला एवढा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म नव्हता. पण कालांतराने गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये शिवसाई देखील 9 थर लावणारं मंडळ आहे. हे तुमच्यासारख्या युट्यूबरांच्या माध्यमातूनच आम्ही सर्व गोविंदांपर्यंत पोहोचलो. नो डाऊट यंदाचा प्रो गोविंदाचं सीझनचं 3रं हंगाम होतं. गेल्या 2 सीझनमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी अप्स अँड डाऊन्स फेस केलेल्या. या 3ऱ्या हंगामामध्ये स्पर्धेचं स्वरूप हे सुरुवातीपासून वेगळं होतं. 3 दिवसाची स्पर्धा होती. सुरुवातीचे 2 दिवस काही कुठल्या तरी अप्स अँड डाऊन्समध्ये आमचा परफॉर्मन्स डाऊन झाला, पण सेकंड दिवशी आमच्या सगळ्या मुलांनी कमबॅक केला. बिकॉज आमच्याकडे आधीपासूनच सगळ्या खेळाडूंचा भरण आहे, जसं की कबड्डीचे खेळाडू आहेत, खो खोचे खेळाडू आहेत. आणि नो डाऊट रिले राऊंड जो होता तो आमच्या मंडळातले जे सगळे शाळेतले खो खोचे खेळाडू आहेत त्यांनी तो एक हाती मारला. आणि तोच आमच्यासाठी गेम चेंजर मुवमेंट होता. राहिला प्रश्न तिसऱ्या दिवसाचा. 3रा दिवस प्रत्येकांना शंका होती की 11वा रँक आहे, त्यानंतर 7वा, त्यानंतर 5वा. जसं की तुम्ही बोललात मगाशी की वाईल्ड कार्ड एंट्री. फक्त फरक एवढा काहीच नव्हता की आम्हाला आमच्या प्रयत्नांवरती, मुलांनी घेतलेल्या मेहनतीवरती खूप विश्वास होता. कारण की त्यांनी गेले 2 महिने रक्ताचं अक्षरशः पाणी केलेलं. सेकंदांचं त्यांना गणित माहिती होतं. फक्त गरज होती की त्यांना त्यांच्या खडतर प्रवासाची आठवण करून द्यायची. आणि ती त्यांना आठवण करून दिल्यानंतर त्यांनी जो एकदा सूर धरला आणि त्या सुराच्या जोरावरती आम्ही काही सेकंदाच्या फरकाने 2ऱ्या क्रमांकावर आलो. पण नक्की तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या प्रोचा हंगाम शिवसाई तो प्रोचा पहिला किताब आहे तो पटकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल.
गोविंदा आला रे आला. आपण पाहिलं ना या व्लॉगमध्ये सुरुवातीपासून पहिलं आपण बालोत्सवी गोविंदा पथकाला भेट दिली, त्यानंतर आर्यन गोविंदा पथक त्यांना भेट दिली आणि आता इथे आलो बोरवलीचा राजा शिवशाही गोविंदा पथक यांना भेट दिली. तिथे त्यांचा थरार पण पाहिला, थरारात असे थर रचले होते चांगले आणि स्पेशली स्पेनचा आपण थरारक मनोरा पाहिला आपण. त्यांचा थरारक मानवी मनोरा होता. तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. गोविंदा आला रे.